मम्मी ही कसली तयारी? अगं रोजची भाजी बनवण्यासाठी मसाला तयार करावा लागतो ना, त्यासाठी एकदमच तयार करून ठेवायचं की टेन्शन नाही. बरं, त्यासाठी काय काय साहित्य लागणार? 7-8 कढीपत्त्याची पाने, याच्यामध्ये हिंग, तिखट, मीठ, हळद, हे वाटीभर शेंगदाणे, भाजलेले तीळ, जिरे, डाळीचं पीठ, लसूण, वाळलं खोबरं. कढईमध्ये तेल ओतलेलं आहे 2 चमचे, ते भाजण्यासाठी. जातो. चला आपण आता याच्यामध्ये सुकं खोबरं घालूया, नंतर परतून घेऊया. आलं आणि लसूण हेही परतून घ्यायचं. जिरं आणि तीळ, कढीपत्ता, त्यानंतर शेंगदाणे, हे सर्व काही परतून झालेलं आहे. आपण याला थंड करूया. मम्मी आलं आणि लसूण हेही परतून घ्यायचं. जिरं आणि तीळ, कढीपत्ता, त्यानंतर शेंगदाणे, हे सर्व काही परतून झालेलं आहे. आपण याला थंड करूया. त्यानंतर आपल्याला मंद आचेवर बेसन भाजून घ्यायचं. याचा रंग बदलला ना की बंद करायचं गॅस. हे लाल झाल्यावर ना बेसन गॅस बंद करायचा. त्याच्यामध्ये काढायला नको, घेऊया. चला आपण हे आता वाटून घेऊया. याच्यामध्ये मीठ, धना पावडर, हळद, हिंग. आपण आता हे बारीक करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण आता बेसन मिक्स करून घेऊया. आता 1 महिन्याचा मसाला आपला रेडी आहे. इन्स्टंट. बंद. ही काचेची बरणी आहे, याच्यामध्ये आपण स्टोर करून ठेवतो. 1 महिन्यासाठी आपला भाजीसाठी मसाला बनवलेला आहे. तुम्ही पण करून पहा.